नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आम्ही चंदनवंदन ह्या गडावर ट्रेकिंगला आलेलो आहे। तर मी तुम्हाला ह्या गडावरचे चित्र दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की हा चंदनवंदन गडाचा दरवाजा आहे आणि वर आपण पाहू शकता ही एक तटबंदी आहे। मित्रांनो, ही तटबंदी बघा, आपण इथं पाहू शकता ही तटबंदी शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेली आहे आणि तुम्ही सगळं पाहू शकता। हा जो किल्ला आहे तो वंदनगड आहे आणि हा जो किल्ला आहे तो चंदनगड आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रात याला जुळे भाऊ असे पण म्हणले जातात। तर मित्रांनो, आम्ही ट्रेकिंग करून इथे आलेलो आहे। हा रस्ता खूप लांब आहे। मित्रांनो, आता आपण वरच्या गडावर चाललेलो आहे आणि इकडची वाट आपण पाहू शकता। हे खूप अवघड वाट आहे। तर मित्रांनो, आपण आता वर जाऊया। तर मित्रांनो, आपण पाहू शकता हे एक टिहळणी केंद्र आहे। चंदनगडाचे हे एक टिहळणी केंद्र आहे असे म्हणतात। आपण पाहू शकता हा आहे मेन दरवाजा। तर त्या देवळीत त्यांचं सैनिकांचे जेवण त्यांना ठेवायला जागा केलेली आहे आणि इथे त्यांना झोपायला त्यांनी व्यवस्था केलेली आहे। हा आपण पाहू शकता, हा आहे मेन दरवाजा। तर मित्रांनो, आपण पाहू शकता की इथे पाक गडाच्या वरती आलेलं आहे आणि हे धान्य कोठार आहे मित्रांनो। तर मी आता तुम्हाला आत जाऊन दाखवतो। आत जरा अंधार आहे मित्रांनो। तर आपण पाहू शकता हे तुम्हाला वरनं जे दिसते ते तिथनं पूर्वी धान्य टाकत होते आणि इथून कुणीकडने तर ते धान्य काढत होते। तर आपण पाहू शकता किती मोठा आहे धान्य कोठार। असे इथं 3 खोल्या आहेत, आपण पाहू शकता। आता तुम्हाला मी दुसरी दाखवतो। तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या काळात असेच धान्य कोठार असायचे। मित्रांनो, सगळीकडे एकसारखेच आहेत, तुम्ही आता बघितले असाल। मित्रांनो, आपण पाहू शकता हा तलाव आहे। हा गोड्या पाण्याचा तलाव आहे गडावरचा, चंदनवंदन गडावरचा। तर आपण पाहू शकता हा पूर्वीच्या काळातला एक असा झरा टाईप असे एक विहीर असल्यागत आहे। आपण पाहू शकता हा खूप मोठा आहे आणि यालाच जिवंत झरा असे म्हणतात, कारण एवढ्या उंचीवर पण पाण्याचे स्रोत असणे हे खूप एक वैशिष्ट्यदायी असे आहे ही जागा। आपण पाहू शकता।